अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी या उपक्रमाचा नुकताच मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला असून या प्रसंगी अशा या उपक्रमातून माणसं जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होते। शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याची जी प्रक्रिया आहे या उपक्रमाला तंतोतंत जुळते असे कौतुकास्पद गौरवोद्गार शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सौभाग्यवती संजनाताई घाडी या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्याबद्दल काढले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेश राज्यभर दिलेत। त्याचाच एक भाग म्हणून अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी या नव्या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी, उपनेत्या शीतल देवरुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय। या वारीची सुरुवात संगमेश्वर महाविद्यालयाच्या संत वाङ्मयाच्या अभ्यासक प्राध्यापक डॉ. अश्विनी अविनाश जोग यांच्या गौरीशंकर अपार्टमेंटमध्ये त्यांच्या स्वगृही भेट देऊन आणि त्यांचा सन्मान करून करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनोख्या उपक्रमाच्या संयोजिका शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केलं। या कार्यक्रमाचा हेतू विशद केला, शिवाय कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला। आज मी म्हणजे हे सगळं फक्त एक ऋण व्यक्त करण्याचं एक साधन आहे हा कार्यक्रम की अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी। मला ही संकल्पना सुचण्यामागं हे कारण आहे की आज आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या संजनाताई घाडी आणि शीतलताई देवरुकर याही माझ्या समवेत या माझ्या उपक्रमामध्ये सहभागी आहेत। तर मी ज्यांना भेटायला आली त्या अश्विनी जोग मॅडम यांच्याकडे येण्याची पहिल्यांदा हे सांगते की या संकल्पनेमागचं माझं कारण काय आहे। तर हे संकल्पना सुचली की वारी झाली, आषाढी वारी झाली आणि आषाढी वारीला सगळ्यांनी मला सांगितलं की विठ्ठलाच्या दारी जाऊया आपण सगळे। मग माझ्या लक्षात आलं की हे विठ्ठल तर या माझ्या सगळ्या लोकांमध्ये आहेत की ज्यांनी मला घडवलं, मला संस्कार दिले आणि आज माझा जे स्वरूप आहे किंवा आज मी जे घडली आहे ती या सगळ्यांमुळं आहे। त्यामुळं आपण यांच्याच दारी का जायचं नाही? पंढरपूरला तर आपण जाऊया, जातोच आहे, परंतु यांच्या दारी गेलो तर ती वारी पूर्ण होईल आणि त्यातून मग ही संकल्पना सुचली। सगळ्यात पहिल्यांदा मला अश्विनी जोग मॅडमचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं, कारण त्यांनी मला खूप घडवलेलं आहे। मी संगमेश्वर कॉलेजला असताना माझी प्रत्येक कविता मॅडम तपासायच्या आणि नंतर मी जाऊन सादर करायचे आणि मला कधी असं झालं नाही की मी काव्यवाचनाला गेले आणि बक्षीस मिळालं आणि याचं सगळं श्रेय मॅडमचं पण आहे। आणि मला मी गेले तर एक म्हणजे प्रेक्षकांमधलं त्या सगळ्या हे यायची ते एक बक्षीस गेलं आणि त्यावेळेस मला मॅडम संवाद भेटायचा की बाबा यांनी सगळ्यांनी आपली प्रत्येक कविता तपासतात आणि मग आपण ती सादर करतो। त्यामुळं त्यात मला खूप कॉन्फिडन्स पण वाढायचा माझा आणि त्यात काही त्रुटी पण राहायच्या नाही। तर अशा अनेक गोष्टी मला आठवतात मॅडमच्या संदर्भातल्या की तास संपला की मी जाऊन त्यांना भेटणार आणि मॅडम आज हे असं आहे काहीतरी सांगितल्याशिवाय मला चेंज पडायची नाही। त्या पण तेवढंच यांनी तन्मयतेने ऐकत होत्या। असे शिक्षक आहेत खूप बिझी असायचे सगळेच आमचे प्रोफेसर, पण तरीसुद्धा मॅडमचं एक हे असायचं की त्या मला वेळ खूप दिला त्यांनी आणि त्यामुळं मला पहिल्यांदा त्यांचं नाव लक्षात आलं आणि मी म्हटलं की आपण आपल्या गुरूंनाच वंदन करू, कारण गुरुपौर्णिमा नुकतीच झाली आहे तर आपण त्याची सुरुवात करूया। तर मॅडम मी खरोखर मी ऋण व्यक्त करते की तुम्ही मला आजपर्यंत जे घडवलं आणि तुमच्यामुळंच मी आज समाजामध्ये सामाजिक कार्य करते, राजकीय क्षेत्रामध्ये मी चांगलं काम करते। तर हे सगळ्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत आणि हे असेच माझ्या पाठीशी राहावेत आणि तुमचंही आयुष्य तुम्ही जसं सुगंध आपण दुसऱ्याला वाटलं की आपल्या हाताला तो सुगंध राहतो तसंच चंदनाप्रमाणे तुम्ही आम्हाला घडवले। त्यामुळं तुमचंही आयुष्य चंदनासारखं फुलावं आणि असं सतत तुमचं आयुष्य जे आहे ते तुम्हाला जे जे हवं आहे ते द्यावं, कारण आत्ताच्या या दिवसांमध्ये मी आत्तापर्यंत खूप केलेलं आहे पण आता स्वतःसाठी तुमचं सगळं आयुष्य असायला पाहिजे। तुम्हाला जे जे आवडतं जे जे हवं आहे तुम्हाला ते सगळं परमेश्वराने तुम्हाला द्यावं, आई तुळजाभवानीने तुम्हाला द्यावं, उत्तम आरोग्य आणि उत्तम सगळं आपल्याला मिळावं असं मी परमेश्वरचरणी आणि आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना करते आणि माझं छोटंसं पण थोडंसं लांबलेलं हे मनोगत संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी उपक्रमाचं कौतुक करून गुणीजनांचा सन्मान प्रेरणादायी आहे. समाजातील असे गुणीजन हे एक दीपस्तंभाप्रमाणे असतात. त्यांचे आशीर्वाद मोलाचे असतात. खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे तत्व या विशेष कार्यक्रमातून पूर्ण होत आहे, असं सांगून अस्मिता गायकवाड यांच्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र पुढे नेत समाजातील गुणवंत हिरे ज्यांनी समाज घडवला, ज्यांनी आमच्यासारख्यांना घडवलं, अशा व्यक्तींना, अशा गुणरत्नांना शोधून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम, अनोखा असा कार्यक्रम अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी या कार्यक्रमाची, या उपक्रमाची त्या आज सुरुवात करत आहेत. प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करते की आषाढीच्या वारीनंतर अशा पद्धतीची एक वारी की ज्या वारीच्या माध्यमातून गुणवंतांच्या गुणांचा तर सत्कार होणारच आहे, परंतु आज मी ज्या व्यक्तिमत्वाला इथे भेटली, शिक्षक जोग मॅडम, यांना भेटल्यानंतरच जे व्हायब्रेशन्स आमच्यासारख्यांना पण मिळाले, आम्ही त्यांच्याबरोबर आलो होतो त्यांचा सत्कार करायला. त्यांचा सत्कार करण्याइतके आम्ही मोठे नाहीत, कारण खऱ्या अर्थाने अशी पिढी किती त्यांनी घडवल्या असतील, अशा किती विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना घडवत असताना त्याच्यातूनच कोणीतरी या समाजाचं ऋण फेडण्यासाठी एक चांगला नेता म्हणून पुढे येतोय. कोणी डॉक्टर झाले असतील, कोणी इंजिनियर झाले असतील. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण या समाज घडवणारे आर्किटेक्ट, समाज घडवणारे इंजिनियर आहात. आणि त्यांचा अभ्यासही भरपूर आहे संत वाङ्मयाबद्दल, तेही मी ऐकलं. जी खऱ्या अर्थाने आत्ताच्या पुढच्या पिढीला जी गरज आहे, आणि अशी माणसं म्हणजे तिथे जोगताई भेटल्या, सुमित्राताईंसारखा ज्यांचा ओंकारचा अभ्यास आहे. म्हणजे मला आता बोलतानाही मला कळतं मी बरोबर बोलते की चुकीचं, इथून सुरुवात आहे. तर या अशा व्यक्तिमत्वांना भेट घडवून देण्याची संधी अस्मिताताईंच्या माध्यमातून शिवसैनिकांना देखील भेटणार आहे. तर या उपक्रमाचं मी अभिनंदन करते आपलं. आणि जोग मॅडम, सुमित्राताईंसारखी जी गुणरत्न या समाजाला मिळाली, आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची आणि चांगल्या भवितव्याची पुन्हा एकदा मी शुभकामना करते. आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी देखील कार्यक्रम स्तुत्य असल्याचं सांगितलं. डॉक्टर अश्विनी जोग यांनी या नव्या संकल्पनेचं विशेष कौतुक करून अस्मिता ही माझी गुणी विद्यार्थिनी होती. आज ती जे सामाजिक कार्य करीत आहे त्यास शुभेच्छा आणि आशीर्वाद असल्याचं सांगून सन्मान केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अस्मिता त्यांच्या या कल्पकतेचेही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. आनंद अतिशय वाटला तेव्हा फोन आला तेव्हा. आणि एक चांगली विद्यार्थिनी म्हणून पहिल्यापासून माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आहेच, विद्यार्थिनी जरी असली तरी. कारण शेवटी असं आहे की शिक्षक मोठा होतो, चांगला होतो तो विद्यार्थ्यांमुळे होतो. तो जितका शंका विचारेल तितका तो विद्यार्थी अभ्यास करत जातो आणि शिक्षकही त्या विद्यार्थ्याबरोबर घडत जातो. अस्मिताबद्दल जर बोलायचं झालं तर ती मुळापासूनच अभ्यासू आहे, कष्टाळू आहे, अतिशय ॲक्टिव्ह आहे. आणि कोणतीही गोष्ट 3-3दा 4-4दा तिला पुन्हा पुन्हा कर सुधारण्यासाठी असं सांगितलं तर ती तरी कंटाळली नाही. अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने तिने त्या गोष्टी केल्या. सगळ्यात ती माझ्या लक्षात राहिली त्याचं कारण हसतमुख असलेला चेहरा, आणि त्यामुळे ती लक्षात राहिली. अभ्यास तर करत होती आणि अतिशय ॲक्टिव्ह होती. प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायची. कोणतीही गोष्ट करत असताना मोठ्यांना विचारलं पाहिजे ही तिची सवय आहे. आणि हे जे तिचे अनेक चांगले गुण आहेत तेच तिला आजपर्यंत मला वाटतं इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. आणि ही जी श्रद्धा तिने शिक्षकांवर ठेवली, मोठ्या माणसांवर ठेवली, मोठ्यांचं ऐकण्यावर ठेवली आणि त्यांनीच तिला मोठं केलेलं आहे याची मला अगदी नक्की खात्री आहे. आणि मी असं सांगेन की इथून पुढचं आयुष्यसुद्धा तिचं अतिशय उत्तम काम तिने समाजासाठी करावं, पक्षासाठी करावं. हे करत असताना स्वतःकडे पण लक्ष द्यावं. आणि आत्ताच ती तसं बोलली तर थोडंसं तब्येतीकडे पण तिने लक्ष द्यावं. काम तर करायचंच आहे, प्रश्नच नाही. आणि काम केलंच पाहिजे, हे वयच आहे काम करण्याचं. तर झोपून देऊन ती काम करतेच. अगदी पूर्वीपासून मी ते पाहत आलेली आहे की झोपून देऊन कोणतीही गोष्ट करण्याची तिची वृत्ती आहे. आणि ती वृत्तीच तिला
नक्की मोठं करणार आहे. अशीच तिने यश मिळवावं, समाधान मिळवावं, आरोग्यही चांगलं ठेवावं अशी मी प्रार्थना करते आणि तिला तिच्या कार्याला, शिवसेनेच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी भावी अनेक प्रभावी मात्र एक अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शहरमध्ये विधानसभेसाठी मोर्चे बांधण्याची जोरदारपणे तयारी सुरू केली आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतानाचं चित्र आपण पाहतोय. यावेळी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, ॲडव्होकेट अजित करंदीकर, शहर उपप्रमुख चंद्रकांत मानवी, गौरीशंकर अपार्टमेंटचे संचालक शिवाजी चौरे, संतोष गद्दी, दयानंद बातगुडे, राजेश भोसेकर, शशिकला चिवडशेट्टी, वैशाली सातपुते, ज्योती माळवदकर, जोहरा रंगरे, जयश्री पाटील, मंगल थोरात, प्रियंका वाघमोडे, ज्येष्ठ कवयित्री सुनेत्रा पंडित आदींसह अपार्टमेंटमधील सदस्य उपस्थित होते.